ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पुण्यामध्ये आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। वारजेमधील आरएमडी कॉलेजच्या मैदानामध्ये महाविकास आघाडीची ही सभा होणार आहे। सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। उन्हात आज महाविकास आघाडीची जंगी सभा आहे। विशेष म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले प्रथमच पुणेकरांची सभा साधणार आहे। खडकवासला मतदारसंघात होणारी सभा पुणे लोकसभा मतदारसंघाचे रवींद्र धंगेकर आणि बारामती लोकसभा संघाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आहे। खरं तर हा जो परिसर आहे हा पुणे शहरी आणि ग्रामीण भागात विभागलेला गेलेला आहे। हा पुणे बेंगलोर हायवेचा सगळा परिसराच्या उंबरठ्यावरील सभा होत आहे। जर महामार्गाच्या उजवीकडे बघितलं तर संपूर्ण पुणे मतदारसंघ येतो आणि डाव्या बाजूला हा बारामती मतदारसंघ येतो आणि मध्यंतरी पूर्णपणे महामार्ग वाहतो आणि अशा ह्या महत्त्वपूर्ण ठिकाणी ही खडकवासला मतदारसंघात आज महाविकास आघाडीची जंगी सभा होते। आपण पाहू शकतो सगळी सभेची जय्यत तयारी सुरू झालेली आहे, संपूर्ण सज्ज झालेला आहे आणि संध्याकाळी सभा होणार आहे। सगळ्या मतदारसंघाचं लक्ष आहे की ह्या सभेत शरद पवार, उद्धव ठाकरे नक्की काय बोलतात। सगळ्यांना माहितीच आहे, कालच पुण्यात मोदींची मोठी सभा झाली आणि त्यात त्यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली। विशेष म्हणजे नकली शिवसेना म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावरही घणाघात केला। त्यामुळे आजच्या सभेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार काय प्रत्युत्तर देतात आणि कशा मतांनी सभा साधतात, त्यामुळे आजच्या सभेला विशेष असं महत्त्व प्राप्त झाले आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पुणे।